साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। नियोजित आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे महापालिकेला भेट देण्याचं मुख्य कारण होतं की गेल्या 10-15 दिवसापूर्वी एक MIDC मध्ये खूप मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती, त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या की ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली। फायरवाली लोकं होती, MIDCची लोकं होती, MIDCच्या बांधकाम विभागाची लोकं होती, महापालिकेची लोकं सगळी होती आणि या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलवून घेतलं आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली, पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आढळले, याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलं होतं। ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे, त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्या बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त महोदयांनी घेतलेला आहे। 80% कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही। एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विझवावी, किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याला रिपीलच केलं नाही, ही मुदत संपून गेलेली आहे। अशी गंभीर परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये तातडीनं ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ते समजू सोलापूरच्या बाबतीत सुद्धा ज्या लोकांचं नुकसान झाले त्याचा तातडीनं पंचनामा करा। निकषात बसतं किंवा न बसतं हा विषय नंतर बघू आपण, पण आजच्या घडीला जे नुकसान झाले ते रेकॉर्डवर घ्या आणि रेकॉर्डवर घेऊन त्यांना तातडीची मदत कशी करता येईल या संदर्भातल्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत। आता आम्ही मंत्रिमंडळात चर्चाही त्या संदर्भात झाली होती, पण नुकसानीचे आकडे किंवा नुकसानीचं प्रमाण अंदाजे काय येतं याच्यावर आता मंगळवारी कॅबिनेट आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। मला अगदी जबाबदारीने सांगेन की शहराच्या महापालिकेच्या दृष्टीनं 2-3-4 विषय खूप महत्त्वाचे आहेत। एक तर शहराचा DP प्लॅनचा विषय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये DP प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्यामध्ये, अनेक लोकांच्यामध्ये, सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे। या संदर्भात आमची भूमिका आहे की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी। दुसरा विषय आहे की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता। तत्कालीन आयुक्त महोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जे खूप चांगलं काम करत होती, त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही, ती यंत्रणा थांबली आणि ते थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। त्या संदर्भात आयुक्त महोदयांशी चर्चा झाली, त्या यंत्रणा पुन्हा नव्यानं आपण बोलून घेतोय आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील, याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे। त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतोय आणि उड्डाण पुलाविषयी सुद्धा मतमतांतरं आहेत। म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे उड्डाणपूल नाही झाला पाहिजे, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल। या सगळ्या संदर्भात या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे आणि मी एक पोर्टल येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची DP प्लॅनविषयीची मतं, शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत, शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपुलाविषयीचं मत, जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण